असं या चरणाचा अर्थ आहे. आता पुढे विठ्ठल ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. ऐसा नामाचा शिवनिती झाली शिवमस्तासाठी नाही थकला होता. ऐसा नामाचा महिमा. आता नामाचा महिमा ज्या नामात किती ताकद आहे बघा. आता तुकोबराचं नाव घेतल्यावर यम कापत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम बरंच आहे. गोरबा काका जसं नाम घेत होते, नाम घेतल्यानंतर लेकरं पाय खाली आलं. एवढं तल्लीनता, एवढी तल्लीनता स्वतःच लेकरू पाय खाली आलं. बरंच आहे. नवलाची गोष्ट
असं नामाचं महिमा आहे. आता महिमा दुसरा एक आपण पाहतो, सेतू बांधत असताना दगड तरत होते. हनुमंताने सांगितलं राम एक राम एक मारे मग ते दगड तरले. तेव्हा वानराला वरदान होतं, पण त्यांना गर्व चढला वगैरे वगैरे. आता ते इथं तिसरा म्हणजे चरण आहे. ऐसा नामाचा महिमा शेषेवर्णित झाले सीमा. त्या नामाचा महिमा भगवंताच्या अपार असा आहे. आणि मध्ये चाल घ्यायचं घ्या. का शेवटच्या चरणाकडे जात असताना बराच वेळ झाला, थंडीचे दिवस आहेत, तर कोणतरी म्हणाल आमच्या ज्ञान भरायला त्याला कोण आणलं रे, कुठं सापडलं तुला? ही तुला बस वाटत हा कॉलेजमध्ये सापडलं, उगं बस वाटणं गेलं का बाबा थंडीचे दिवस आहेत? चौथ्या चरणाकडे जात असताना नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जणी. नाम तारक असत तिन्ही लोकांमध्ये. तिन्ही लोकी उद्धरते, तिन्ही लोकी उद्धरते. अरे पाठातच आहे तिन्ही लोक उद्धरते. भक्त ध्रुवाला तारलं, ध्रुवाला तारलं. असे अनेक भक्त त्या त्रिभुवनामधून तारले महाराज. आणि असं नामाचं महत्व आहे.